कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आलेच. हे आहे एजंटसाठीचं स्पेशल गिफ्ट. ही शेफ कॅफे मी बनवली एजंटसाठी. एजे प्लीज. एजे काय सतत कामात असतात ना, म्हणून मी त्यांच्यासाठी हा लॅपटॉप बनवलाय. म्हणजे कसं काम करताना सुद्धा त्यांना माझी आठवण होत राहील. नवरी मिळे कशी हिटलरला, हा कडकनाथ जंटलमन अंकल सुबक ठेंगडी पाहून पाघळला. नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला. छान, आवडली हं मला तुझी ही कल्पना. एक फोटो. विश्वा बस. आता ऐका मुलींनो, तुम्ही दागिने काढून ठेवा हलव्याचे, नाही तर तुम्हाला मग ती स्पर्धा खेळताना त्रास होईल ना, म्हणून जा पटापट दागिने काढून या तिकडे. लवकर या. काय खुश आहेस ना? आजी खूप खुश. आजी, मगाशी त्या काकू काय म्हणाल्या, नात्यात प्रेम असलं की अशी हाऊस मौज होते. बघा ना, एजे अगदी सगळं तसंच करतायत. म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, पण मग ते बोलून का नाही दाखवत? अग मी एक काम करते, मी जाऊन त्यांना ना विचारतेच डायरेक्ट. तिला सगळ्याच बाबतीमध्ये अशी घाई बरोबर नसते बाळा. आणि मग या सगळ्यांवर ना तुझ्या एक लक्षात येते की नाही, त्याला तुझी जास्त काळजी वाटते ना. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तो काय वाटेल ते करायला तयार होत. चुकून सुद्धा कधी आजपर्यंत हसला नाहीये आमचा अभिराम. तो सतत तुझ्या बाजूबाजूला राहण्यासाठी अशी कारण शोधत असतो. बघ बाळा, त्याने प्रेमामध्ये एवढा प्रवास केला ना, पुढेही चांगलंच होणार. प्रेमात कधी कधी समोरच्याच्या कलानं घ्यायचं असतं, मग कशी नात्यामध्ये ना अशी गोडी वाढते. थोडी वाट बघ. ठीक आहे. बरं चला, आता तू दागिने काढून ये, सगळे वाट पाहत आहेत. आलीच आले ग. वा, जा. पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आणि मन्या येणार नाही असं होणारच नाही.
मला वाटतं मी आणि मन्याच एका टीम मध्येच. एजे तुम्ही मला सकाळपासून तंगवलात ना, मग आता माझी पाळी. मग आता एजंटचा कोण पार्टनर? मी आहे ना. मी ऑफिसमध्ये सदैव त्यांच्या सोबत असतो. इथे पण मी त्यांनाच सपोर्ट करणार. पण लीलाईंचा मित्र तुमचा हितचिंतक नक्की येणार आहे ना आज? हो येणार आहे. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. मी फोन करते. काय झालं लीलाई? फोन नाही लागत आहे का? इट्स ओके. मन्या येणार असेल तर आपण थांबूया त्याच्यासाठी. दुर्गा मी आलो. जरा एक महत्वाचं काम आहे. किशोर पण सॉरी दुर्गा, मला माहिती आहे मी परत आल्यापासून आपली ही पहिलीच पतंगाची स्पर्धा आहे, पण काम खूप महत्वाचं आहे. मला जावं लागेल. तसं इथं टाइम वेस्टच होतोय. घडत तर काही नाही. ला मन्या खरंच येणार आहे का? सगळे वाट बघताय. आजी अहो माझं बोलणं झालं होतं. काय माहिती कुठे अडकला. मूर्खच का रे? हा, तिकडे सगळेजण तुझी वाट बघतायत. तुझं काय चाललंय? ऐन वेळी प्लॅन फिसकटवू नकोस. चल गपचूप. नाही, काही झालं तरी मी एजंट समोर येणार नाहीये. येणार नाही म्हणजे डोक्यावर पडलास का? मग आपल्या प्लॅनचं काय? तुम्हाला फक्त तुमच्या प्लॅनची पडली आहे. मला इथे वेगळंच टेन्शन आलंय. त्या एजंटना संशय आलाय माझ्यावर. त्यांना जर कळलं ना की मीच मन्या आहे तर माझी तर वाट लागेलच, पण गोष्टी माझ्या गळ्याशी आल्या ना तर तुमच्या गळ्याशी यायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. काही झालं तरी मी एजंट समोर येणार नाही. उगाच म्हणाली की मुन्या येतोय. छान एजंट बरोबर पतंग उडवता आला असता, मज्जा करता आली असती. आता सगळ्याची वाट लागली. मन्या आला नाही म्हणून अपसेट आहे का लीला? पण का आला नसेल? त्याच्या न येण्यामागे काही स्पेसिफिक रिझन आहे का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.